हॅलो 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 परत एकदा दिलगिरी व्यक्त करतो. आता सरांचा फोन आला होता आणि समारोपाचा कार्यक्रम पाहुणे येत आहेत आणि समारोपाचा कार्यक्रम त्यांना परत पाठीमागे जायचं आहे. सरांनी मला तेच आता फोन करून सांगितलं की 15-20 मिनिटात आम्ही पोहोचतो. अर्ध्या तासाच्या वर समारोपाचा कार्यक्रम आपला चालला नाही पाहिजे, कारण पाहुण्यांना परत पाठीमागे जायचं आहे. म्हणून अतिशय तुमची पण दिलगिरी आणि तुमच्या सर्व स्वयंसेवकांची दिलगिरी व्यक्त करतो. वेळेअभावी मला थोडी जरी कल्पना असती तर मी अख्ख्या दिवसाचं सेशन अरेंज केलं असतं. थोडी जरी कल्पना असती तरी. कारण तुम्हाला प्राचार्यांचा तुमचा चांगला परिचय आहे. ज्यावेळेस मी प्राचार्य सरांना सांगितलं की घोगरे सरांना बेस्ट म्हणून. म्हणजे काय बोलायची गरजच नाही. कोण पाहुणे काय घोगरे सर म्हटले संपला विषय. म्हणजे बेस्ट माणूस बोलवलं तुम्ही. आणि मला वाटतं कालचं आपलं जसं सेशन होतं की घड्याळाकडे पाहिलं नाही. मगाशीच तुम्ही 4 वाजल्याची आठवण केली तेव्हा आम्ही घड्याळात पाहिलं की 4 खरंच वाजले. 2 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत आणि आता 5 वाजले, 3 तास झालेत. वेळ कुठं गेला? कलावंतांच्या सहवासात असताना रात्री जातात, दिवस जातात. परंतु वेळ कुठं गेला, दिवस कुठं गेले, रात्री कुठं गेलं समजत नाही आणि त्याची प्रचिती आपण या ठिकाणी घेतली. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की हे मनोरंजन अजिबात नाही. हे आपल्या महाराष्ट्रामध्ये परंपरागत वर्षानुवर्षे ज्या लोकसंगीत, लोकसाहित्य, लोकनृत्य जे टिकून आहे ते या कलाकारांच्या भरोशावरती आजपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि ही कला लुप्त होऊ नये म्हणूनच शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने लोककलेवरती वेगवेगळी कार्यशाळा, वर्कशॉप अरेंज केल्या. कारण नवीन पिढीला मोबाईल सोडून दुसरं काही माहीत नाही. आणि हे आपलं पारंपरिक ठेवा जो आहे हा जतन करण्यासाठी हा सगळा उठाठेव शैक्षणिक क्षेत्रामध्ये या तरुणाई पुढे करण्यात आलेला आहे. आणि मी घोगरे सरांचं आणि घोगरे सरांचे गुरु द्रविड सर, नाही नाव लक्षात आहे, द्रविड सरांना परत कधीही नाही विसरणारी अशी व्यक्तिमत्व आहे. चिरकाळ स्मरणात राहणारं व्यक्तिमत्व आहे. ज्यावेळेस तुम्ही सरांना घेऊन आलात आम्हाला मोठा प्रश्न पडला होता की सरांचं पर्सनॅलिटी कलाकाराचीच आहे. मी तुम्हाला पहिल्यांदाच पाहिलं, मी पहिल्यांदा त्यांनाच नमस्कार केला, मला वाटलं हेच घोगरे सर आहे. कारण कलाकार हा जातीवंतच असतो. त्याच्याकडे पाहिलं की आपल्याला कला जी आहे ती कळते. आपल्या समोर महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा लोककलांचं सादरीकरण नृत्याच्या स्वरूपामध्ये या गुरुशिष्यांनी केलं. हा ठेवा, हा वसा आपल्या मनामध्ये ठेवा, आपल्या संस्कृतीमध्ये ठेवा आणि हा पुढच्या पिढीकडे देण्याचं जे काही कर्तव्य आहे ते तुम्ही कर्तव्य पार पाडाल अशी आशा, अपेक्षा व्यक्त करतो. आणि परत एकदा सर तुम्हा दोघांची आणि सर्व स्वयंसेवकांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो की तुम्हाला जेवढा वेळ हवा होता तेवढा आम्ही देऊ शकलो नाही. प्राचार्यांनी सकाळी सांगितलं होतं की आम्ही 6च्या नंतर पोहोचू, परंतु ते बाहेर गेले होते प्रवासात आणि लवकर आले, त्यामुळं ते लवकर इकडे येत आहेत. म्हणून पुढचे 1-2 तास आपल्याला जे मिळणार होते कलेच्या सहवासाचे, तो सहवास थोडासा कमी पडला. आज आपल्या समोर घोगरे सर आणि द्रविड सर या दोघांनीही त्यांच्या आयुष्याची पुंजी जी आहे ती सादर केली. त्यांनी आयुष्यभर जे शिकलं आपल्या आईकडनं, आपल्या समाजाकडनं, आपल्या गुरुकडनं, अख्ख्या आयुष्याची जी पुंजी होती ती 1-2 तासात नक्कीच तुमच्या पुढे ठेवता येणार नाही, परंतु थोडं थोडं का होईना त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल द्रविड सरांचं आणि घोगरे सरांचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि श्री शिवछत्रपती महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपला हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं खेदाने व्यक्त करतो. निश्चित सर आपण पुढच्या वर्षी, माझी तर इच्छा अशी प्रबळ झाली आहे की मागच्या वर्षी आम्ही ताणतणावावरती कार्यशाळा घेतली, पण लोककला जर आपण जोपासली तर ताणतणाव हा शब्दच माहीत पडणार नाही लोकांना.
त्यामुळं पुढच्या वर्षी आपण निश्चित लोककलेवरतीच तुम्हाला आणि तुमच्यासारख्याशा गुणीजनांना आमंत्रित करू आणि निश्चित पुढच्या वर्षी 1 अन् 2 तासाचे सेशन कुणालाच मी देणार नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण 1 दिवस म्हणजे मलाही अंदाज नव्हता, की कालचाही दिवस आपल्याला अपूर्ण पडला, आजचाही दिवस अपूर्ण पडतोय. पहिला दिवस थोडंसं आपलं धावपळ झाली कारण त्याला कारणं तशीच होती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परंतु हे 2 दिवस निश्चित आम्हाला कमी पडले. कारण आम्हाला जे रिसोर्स पर्सन आहेत, जे कलावंत आहेत, ते भेटले की ज्याच्यामुळं वेळ कुठं गेला आणि वेळ कसा संपला हे समजलंच नाही. त्याबद्दल तुम्हा दोघांचे परत एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. सर बोलल्यानंतर खरं तर नैतिक अधिकारच नाही मला काही बोलण्याचा. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मातृदेवो भव, पितृदेवो भव, सर्वस्य देवस्य देवो भव. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद चारही वेदामध्ये आईवडिलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्या अनुषंगाने ज्या समाजामध्ये मी जन्मलो, ज्या कॅटेगरीमध्ये मी वाढलोय, त्यामध्ये मातृसत्ताक पद्धतीमध्ये कायद्याने ज्यावेळेस मान्यता दिली की आईचं नाव लावता येईल, त्या अनुषंगाने डॉक्टर किशोर काळे आणि मी दोघांनी आईचं नाव लावलेलं आहे. माझं मूळ नाव अनंत वसुंधराबाई काळे सातारकर हे माझ्या आईचं नाव. आणि माझे वडीलही तेवढेच मोठे आहेत की ज्यांनी मला वाचासिद्धी प्रगट केलेली आहे. म्हणजे त्यावेळेस जे आपण म्हणतो की प्रवाहाच्या विरुद्ध खंबीर लढत देणं म्हणजे काय. माझी आई कोल्हाटी समाजाची, माझे वडील प्युअर तामिळ ब्राह्मण म्हणून इतका शुद्ध बोलतो मी. त्या अनुषंगाने झालेली सेवा परिपूर्ण. नमस्कार, जय हिंद. धन्यवाद. कार्यक्रम संपलेला आहे, परंतु मला फक्त एक सांगायचं आहे. मगाशी माझा जो परिचय दिला तर ठीक आहे, मला त्याच्याबद्दल नाही बोलायचं, पण माझी खरी ओळख अशी आहे सर की माझं मूळ गाव आहे ते येणेरे आहे. मी आपल्या छत्रपती महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. आणि विशेष म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं की मी विशेष मुलांसाठी काम करतो. म्हणजे मी बौद्धिक अक्षम मतिमंद मुलांचा सांभाळ करतो आपल्या येणेरे गावामध्ये. अर्थातच सरांची परमिशन घेऊन मी माझे माहितीपत्रक आणलेले आहे इथे, जेणेकरून कारण मी ज्या लेकरांचा सांभाळ करतो तर ती जी मतिमंद मुलं आहेत ती काही माझ्या घरची नाही आहेत, ती समाजातलीच मुलं आहेत. आणि त्यामुळे मला माहिती आहे की मी गेल्यानंतर त्यांची जबाबदारी कोण घेणार. तर मला नेहमी असं वाटतं की ही जी मुलं आहेत जी आज शाळा महाविद्यालयामध्ये शिकतात हीच पुढे येणारी आहेत. आणि म्हणून खरं तर सर तुमचं उलट मी आपल्या विद्यापीठाचा धन्यवाद मानेल की तुम्ही आम्हाला इथे ही संधी उपलब्ध करून दिली की मी माझी लोककला तर मी दाखवलीच. मला एक कलाकार म्हणून जगायचंच आहे, परंतु माझं ह्या समाजाप्रती जे दायित्व आहे ते लोकांना करायला हवं. तर मी इथे माहितीपत्रक आणलेले आहे, ते तुम्ही सगळं तुमच्यामध्ये वाटून घ्यानंतर त्याच्यासोबतच मी अगरबत्ती आणलेली आहे. दीदी मी तुला त्याच्यामध्ये देतो. त्या अगरबत्तीवर म्हणजे जी आपली ही 18 वर्षाच्या पुढची मुलं आहेत ती अगरबत्ती बनवतात. तर ती अगरबत्ती ज्याला हवी त्याने ती खरेदी करा. तुम्हाला जबरदस्ती नाही आणि तुम्हाला त्या फ्री पण नाहीत, कारण त्या मतिमंद मुलांनी बनवलेल्या अगरबत्ती आहेत. तर ज्यांना पाहिजे त्यांनी दीदी तुम्ही दोघी जणी त्या तुमच्या शेअर करा, तुम्ही त्या म्हणजे विकाच. आणि दुसरं असं की जर कधी येणेरेला आला तर नक्की आपल्या संस्थेला भेट द्या. तुम्ही तिथे येऊन तुमचे वाढदिवस साजरे करू शकता, त्या मुलांबद्दल जाणून घेऊ शकता. आणि दुसरं असं की तुम्ही जर तुमच्या आजूबाजूला कोणी असं दिव्यांग मूल असेल तर नक्की आमच्या संस्थेपर्यंत त्याचा संपर्क जोडून द्या. दुसरं असं मला सांगायचं होतं की आपल्या ह्या लोककलेच्या प्रवाहामध्ये मला एक भारूड कला सादर करायची होती, ती राहून गेली कारण वेळ कमी पडला. पण तुम्हाला मी सांगतो की मी स्वतः आपल्या ज्या भारूड रत्न चंद्रताई तिवारी आहेत त्यांच्याकडे मी भारूड प्रशिक्षण घेतलेलं आहे. आणि मी शाळा महाविद्यालयामध्ये भारुडाच्या माध्यमातून जे काही ह्या दिव्यांगांबद्दलचं जे समाज प्रबोधन आहे, म्हणजे जे काही त्यांचे प्रकार असतील, त्यांचे काही अडचणी असतील किंवा त्यांना शासकीय योजना असतील, त्या संदर्भात आम्ही जनजागृती करत असतो. तर तुम्हाला तुमच्या कुठे अगदी गणपती मंडळ असेल, तुमच्या घरात घरभरणी असेल, एखादा लग्न समारंभ असेल तर आमचा दिव्यांग मुलांचा ऑर्केस्ट्रा आहे, तर तिथे नक्की संपर्क करा. सर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांची धन्यवाद. दीदी तुम्ही दोघी जणी ती फक्त माझ्यासाठी एक जबाबदारी घ्यायची. थँक्यू सो मच.